नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. तर हे पाहून तुम्हाला समजलंच असेल की मी काय करत आहे. तर आज बनवणार होती चुलीवरचं जेवण बनवणार होती, म्हणजे मसाला भात. कारण मुलांना मसाला भात खायचा होता चुलीवरच बनव म्हणे. तर मला काही वेळ मिळतच नव्हता. दीपक त्यासाठी आलाही होता, 2 दिवसाची सुट्टी होती, तर त्याला तो आला आणि गेला. तरी पण त्याला काही मिळालं नाही चुलीवरचा मसाला भात खायसाठी, कारण मला वेळच मिळत नव्हता. कारण दुकानातून उशिरा आलं की मग संध्याकाळी वेळच होऊन जायचा. तर म्हणून मग तो आज गेला. पण जे गुरुवारी त्याला जायचं, आजचा दिवस हा गुरुवार आहे, तर आज 4 वाजताच गेला तो. तर आणि ही वेळ आहे संध्याकाळची. तर वैष्णवी म्हणे नाही मम्मी, आज मसाला भात आज चुलीवरचा बनवच म्हणे ती. तर म्हणून मग तिनेच दाणे आणले होते आणि तीच बनवणार होती. फक्त मी सगळी तिची तयारी करून दिली, तिला सगळे सामान आणून दिलं जवळ तिच्या, आणि ती आता फोडणी घालणार होती. तर चूल पेटवून दिली मी आणि काड्या लावून दिल्या. त्यानंतर मग गंज खराब न व्हावं म्हणून त्याला निरमा लावून दिला. निरमा थोडं पाण्यामध्ये भिजवायचा आणि पूर्ण गंजाला लावून घ्यायचा, आणि त्याने गंज खराब नाही होत. थोडं घासणीने घासलं तरी लवकर निघून जातं त्याचा काळेपणा. तर म्हणून फक्त मी एवढी तिला तयारी करून दिली, आणि आता 30 मसाले भात फोडणी घालणार आहे. तर गंज छान गरम करून घेतला, आणि आता काड्या लावण्यासहित विस्तव पेटवण्यासहित पूर्णपणे, कारण विस्तव छान पेटला तरच लवकर वाटल्यास वेळ नाही लागत चुलीवर स्वयंपाक करायसाठी. फक्त काड्या पेटेपर्यंत आहे. तर काड्या छान पेटल्या होत्या, आणि आता गंज पण छान गरम झाला होता. तर तिने तेल टाकून घेतलं, आणि तेल गरम झाल्यानंतर मग जिरा मोहरीची फोडणी दिली. नंतर कढीपत्ता टाकला, आणि नंतर सांबार टाकला, आणि सांबार छान फिरवल्यानंतर मग त्यामध्ये कांदे आणि मिरची टाकणार, आणि कांदे मिरची टाकल्यानंतर छान फिरवून घेऊन मावशी आणि ती गोष्टी सांगत फोडणी देत होती. ती तिला सांगत होती असं कर तसं कर म्हणून. पण छान स्वयंपाक बनवते वैष्णवी पण, आणि पूर्ण स्वयंपाक बनवते. सगळ्या भाज्या, पुरणपोळी सगळं येतं तिला. तर आणि बेसन रव्याचे लाडूसुद्धा बनवते. काल संध्याकाळीच तिने बनवले बेसन रव्याचे लाडू, परंतु मी काही घरी नव्हती आणि तिने बनवून ठेवून दिले. आणि आता छान मसाले भात पण बनवत आहे. तर तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर त्यामध्ये कांदे मिरची टाकून घेतली, सांबार टाकला, कढीपत्ता टाकला, आणि ते छान शिजू दिलं. त्यानंतर मग त्यामध्ये लसण, जिरं आणि खोबरं याची पेस्ट बनवली होती, तर ती पण टाकली, आणि ती छान शिजू दिल्यानंतर मग टमाटर टाकून छान शिजू दिले. त्यानंतर त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, मसाला आपल्याकडे जो आहे तो मसाला टाकायचा, आणि छान फिरवून घ्यायचं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं. तर अशा प्रकारे तिने फोडणी दिली. आणि आता मी इकडे तिला तांदूळ धुवून देत होते. तर तांदूळ धुवून 5 मिनिटं तसेच ठेवायचे. जिरा पावडर आहे, धना पावडर टाक. गॅस कमी कर. वैष्णवी गॅस कमी म्हणजे हे काढ बा. हे लवकर टाक ना. हे भूषण तिला चिडवत होता, गॅस कमी कर म्हटलं तर, म्हणजे काड्या काढ म्हणायची, तर गॅस कमी कर म्हटलं तिनं. म्हणजे तोंडात आपल्या गॅसच बसून राहते ना, त्यामुळे जे फोडणी जडेल, आणि म्हणून काड्या कमी कर बा, असे विस्तव कमी कर म्हणत होती. परंतु तिने मग थोडं पाणी टाकून दिलं, त्यामुळे मग काही फोडणी जडत नाही म्हणे, थोडं पाणी टाकते म्हणे त्यामध्ये. तर तिखट, मीठ सगळं टाकलं, आणि मग पाणी टाकून थोडे मसाले छान शिजू दिले. त्यानंतर त्यामध्ये मग दाणे टाकणार आता, आणि दाणे टाकल्यानंतर छान थोड्या वेळ मसाल्यामध्ये दाणे शिजू द्यायचे, आणि त्यानंतर मग त्यामध्ये तांदूळ टाकायचे. तर अशा प्रकारे तिने मसाला भात छान बनवला. आणि आता फक्त राहिली होती गाजरची चटणी बनवायची राहिली होती, आणि दह्याची कढी बनवायची होती.
तर भात म्हणजे सगळं काही चुलीवरच बनवायचं होतं ना, त्यामुळे भात शिजल्याशिवाय काही मला काही करता येणार नव्हतं. कारण ती फक्त मसाला भात बनवणार होती आणि कढी आणि चटणी तूच बनव म्हणे. तर मग तिने भात फोडणी दिला. आणि आपण जेव्हा भात फोडणी देतो तर आपले जेवढे तांदूळ आहे तेवढंच पाणी टाकायचं. थोडं म्हणजे समजा 4 ग्लास तांदूळ असेल तर 5च ग्लास पाणी टाकायचं, त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही. तर अगदी व्यवस्थित छान भात होतो, मोकळा मोकळा भात होतो. तर तिने माप बरोबर ठेवलं, जेवढे तांदूळ होतं ना तेवढंच तिने बरोबर पाणी टाकलं आणि छान फिरवून घेतलं. आणि त्यानंतर मग उकळी यायसाठी ताट झाकून द्यायचं. आता मी घरातून गाजर, मिरची, सगळे चटणीचं साहित्य घेऊन आली बाहेरच. आणि आता गाजर छान किसून घेणार आणि त्यानंतर मग गाजरची चटणी बनवणार. तर भाताला उकळी आली की त्यावर ताट झाकायचं होतं, कारण उकळी यायचीच होती. तर त्यामुळे तोपर्यंत मी गाजर छान किसून घेतले आणि आता भातावर ताट झाकून दिलं. मसाला भात सुरू आहे. आमच्या वैष्णवीताईने छान मसाला भात बनवला आहे आणि आता मी फक्त गाजरची चटणी बनवणार आहे. आता भाताला उकळी यायचीच होती, तोपर्यंत मग आता बसलो आम्ही गोष्टी सांगत. साईडने साईडच्या त्या आजी तिकडून भांडे घासत होत्या. भिंतीच्या आड तिकडून घर आहे, तर त्या आजी भांडे घासता घासता गोष्टी सांगत होत्या आणि आम्ही इकडून बोलत होतो, त्या तिकडून बोलत होत्या. अशा प्रकारे गोष्टी सांगता सांगता आमचा मसाले भात तयार झाला आणि छान मसाला भात तयार झाला. आणि आता मी निवे काढून घेत आहे. चुलीतनं बाहेर असे थोडेसे निवे काढून घेतले आणि त्यावर आता गंज ठेवला. आणि गंज ठेवून छान तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, मिरची टाकून घेतली आणि गाजरचा किस पण टाकून घेतला. आता फक्त दही टाकायचं होतं त्यामध्ये. तर त्या गंज उचलून घेतला आणि त्यानंतर पुन्हा मग विस्तव पेटवून मग कढी फोडणी दिली दह्याची. आणि अशा प्रकारे पूर्ण मसाले भात, गाजराची चटणी आणि दह्याची कढी अशा प्रकारे स्वयंपाक बनवून घेतला. आणि आता फक्त जेवण व्हायचे होते, कारण 9:30 वाजले होते. 1 तास गेला बरोबर स्वयंपाकमध्ये. आणि ह्या वांढऱ्या ज्या आहेत, साईडचं घर आहे आमच्या, तर त्या तिकडून बोलतात, आम्ही इकडून बोलतो. अशा प्रकारे आमचा बोलता बोलता स्वयंपाक झाला आणि छान झाला मसाला भात. तर चुलीवरच्या जेवणाची चव इतकी काही वेगळीच असते की आपण कितीही गॅसवर मसाले टाका, काहीही टाका, पण जशी चव चुलीच्या जेवणावर येते तशी कशालाही येत नाही. आणि मग पहिले स्वयंपाक शिजल्यानंतर केव्हाही चुलीला नैवेद्य ठेवायचा, म्हणून मसाले भात ठेवून दिला मी नैवेद्य. आणि मग आता बाहेर खूप थंडी पडायला लागली होती, म्हणून सगळं जेवण आता घरातच नेणार आहे मी, कारण यांना काम होतं. तर हे तिघे, भूषण, हिमा आणि बापूजी गेले होते. तर मग आता मी कढी पण फोडणी देऊन दिली आणि सगळं साहित्य घरामध्ये नेऊन ठेवून दिलं. तर अशा प्रकारे मसाले भात, दह्याची कढी आणि चटणी चुलीवरच बनवलं. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.